UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मी राजीनामा दिला नाही, मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। सुरेश धस सोळंके मुंडेंचा राजीनामा मागत असताना मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत। राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। सज्जन माणूस असता तर एका मिनिटात राजीनामा दिला असता, मात्र कसलीच लाज नसल्यामुळे धनंजय मुंडे मंत्रिपद सोडायला तयार नाहीत। अंजली दमानी यांची धनंजय मुंडेंवर टीका। पुरावे नसतानाही भाजप नेते सुरेश धसांकडून धनंजय मुंडेंवर आरोप। अजित पवारांकडून देवेंद्र फडणवीसांसमोर नाराजी व्यक्त। सूत्रांची माहिती। पुरावा मिळेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही, अजितदादांचं मत। SIT आणि न्यायालयीन चौकशीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याची भूमिका। सूत्रांची माहिती। बीड प्रकरणात अजित पवारांना कोणते पुरावे हवेत? अजित पवार ॲक्सिडेंटल नेते, महाराष्ट्राचे नेते असते तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून वगळलं असतं। खासदार संजय राऊतांचा निशाणा। भाजप माफिया मित्रपक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे महाराष्ट्राचं माफियाकरण होतंय। खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरेश धस फडणवीसांची भेट घेणार। दरम्यान सुरेश धस यांनी अजित पवारांकडेही भेटीसाठी वेळ मागितली। बीडमधील हत्येचा तपास हा धूळफेक, सुरेश धस बोलतात मात्र वरून दट्ट्या मिळाल्या की माघार घेतात। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। हत्येच्या तपासासंदर्भात देशमुख कुटुंबीय फडणवीसांशी चर्चा करणार। विधानसभेत झालं ते विसरा, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा। मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंचे आदेश। महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार हायकोर्टात याचिका दाखल करणार। पराभूत उमेदवारांच्या वतीनं असीम सरोदे याचिका दाखल करणार। याचिकेत निवडणुकीच्या पराभवाबाबत शंका उपस्थित करणारे मुद्दे। सूत्रांची माहिती। बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अमरावतीत वाडा आंदोलन सुरू। विविध घटकांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक। महादेव जानकरही आंदोलनात सहभागी। बारामतीत कांदा आणि दूध दरवाढीसाठी जनआक्रोश आंदोलन। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे। सुप्रिया सुळेंची मागणी। 1 एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। आज दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार। थोड्याच वेळात विज्ञान भवनात निवडणूक आयोगाची बैठक, तर निवडणुकीच्या घोषणेआधी समाजवादी पक्षाकडून आपला पाठिंबा जाहीर। इंटरपोलच्या धर्तीवर देशाचंही भारत पोल लॉन्च। पोलीस थेट आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून CBIच्या भारत पोल पोर्टलचं उद्घाटन। देशात HMPV विषाणूची लागण झालेले 6 रुग्ण आढळले। HMPV विषाणू भारतासह जगभरात आधीपासूनच अस्तित्वात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।